विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ प्ले केलाय तर आता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तुम्हाला. मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार अशा काही मिस्टेक्स ज्या तुम्ही तुमच्या अभ्यास करताना करता, दैनंदिन जीवनामध्ये त्या मिस्टेक करता. त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट भले तो एम-एस-टी, सी-ई-टीचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही एक्झामचा रिझल्ट असो, तो तुमचा खराब लागतो. मग ह्या मिस्टेक तुम्हाला सुधारवायच्यात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ पहा. सध्या वेळ नसेल तर नंतरनं वॉच लिस्टमध्ये सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ. नंतरनं व्हिडिओ पहा. पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मी ज्या मिस्टेक तुम्हाला सांगेल, ज्या मी एनालिसिस केलेत, मुलांशी मी कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारलंय, की तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं, नक्की काय-काय तुम्ही करता किंवा कोणत्या मिस्टेक तुम्ही करताय, कोणत्या डिफिकल्टीज फेस तुम्ही करताय, याच्यावरनं एनालिसिस करून मी काही असे पॉइंट्स काढलेत, ओके, जे तुमच्यासोबत मी शेअर करतोय आणि त्या मिस्टेक तुम्हाला आत्तापासनं बंद करायच्यात. सगळ्यात पहिली मिस्टेक मुलं करतायत ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. फक्त ओव्हर थिंकिंग करायचं, बाकी अभ्यासाच्या नावाने पत्ता नाही. मी अशा बऱ्याचशा मुलांशी कॉलवर बोललोय, की काय "सर आमचं होणार का? एवढे 30 दिवस राहिले तर 32 दिवस राहिलेत, मग याच्यात कसं केलं तर होणार?" ही ओव्हर थिंकिंग झाली किंवा रिझल्टला घेऊन समजा भरपूर सारे प्रश्न असतात, की बाबा सर असं होईल का? ह्या वर्षी पेपर हार्ड येईल का? पेपर कसा येईल? पेपर असा येईल, तसा येईल. आम्हाला जर माहिती असतं पेपर कसा येणार आहे, पेपर डायरेक्ट आमच्याकडे अवेलेबल असतात, दिला असता ना तुम्हाला. बरोबर आहे की नाही? मग माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला, की ओव्हर थिंकिंग ही तुमची तुम्हाला बंद करायची आहे. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला ठेवायचा आहे. ओव्हर थिंकिंग केल्याने काय फायदा होतो? काहीच फायदा होत नाहीये. फक्त आपल्या मेंदूला ताण होतो त्याचा. आपलं कुठेतरी नकारात्मक वृत्ती त्यांनी होऊन जाते. त्याच्यामुळे बिलकुल ओव्हर थिंकिंग करायची नाही. ठीक आहे, 30 दिवस राहिलेत ना, जाऊ दे 100% नाही सिलेबस माझ्याकडनं कव्हर झाला. ठीक आहे, 40% सिलेबस कव्हर करतो. तेवढेच मार्क्स मी स्कोर करतो. हा ॲटिट्यूड तुमच्यात ठेवा ना. तुम्ही काय करताय 30 दिवस राहिले तर 30चे 29 होतात, 30चे कधी 20 होतात. एक्झामच्या आदल्या दिवशी सर झिरो स्टडी झालाय. आता झिरो स्टडीचा व्हिडिओ, एखादा फायनल प्लॅन, लास्ट वन डे याच्यात काहीही तथ्य नाहीये. तुम्हाला आत्ता ओव्हर थिंकिंग ही थांबवायची. आणि का करताय ओव्हर थिंकिंग? काय भेटतंय तुम्हाला ही ओव्हर थिंकिंग करून? काहीच भेटत नाहीये. मग कशाला करायची आहे? बरोबर आहे की नाही? मग पहिला मुद्दा क्लिअर झाला, की ओव्हर थिंकिंग बिलकुल स्टॉप करायची. अजिबात आपल्याला ड्रीम्स पाहिजे नाहीत. फक्त जे काम तुमच्या हातामध्ये आलंय ना, ते तुम्हाला पूर्ण करायचंय. आजचा जो टास्क आहे ना, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट म्हणजे काय? लॅक ऑफ एनर्जी. आत्ताचे मुलं जर पाहिले ना, एनर्जेटिक नाहीयेत बिलकुल. भरपूर मुलं पाहिले. आता ठीक आहे, काही असतात एनर्जेटिक, काही असतात पॉझिटिव्ह विचार करणारे, पण बरेचसे मुलं आहेत ना, एनर्जेटिक नाही. तोंडावर कधी असे 12 वाजलेले. आता मला सांगा, जर हाच व्हिडिओ मी जर असा बनवला, तोंडावर 12 हे विद्यार्थी मित्रांनो असा-तसा जर बनवला, तुम्ही व्हिडिओ पाहणार आहेत का? नाही पाहणार. मग एनर्जी आणा ना. कोणतंही काम करायचं तुम्ही मनापासून ते काम करा. उगाच फक्त तुमच्यावर लादलंय कोणी, घरच्यांचे असं आहे, घरच्यांचं तसं आहे. त्याच्यामुळे ते काम करू नका किंवा मित्र इंजिनिअरिंग चाललाय म्हणून मला पण इंजिनिअरिंग करायची. ह्या गोष्टीमुळे तुम्ही कोणत्याही परीक्षेचा किंवा काय याचा अभ्यास तुम्ही करू नका. तुम्हाला ते स्वतः करायचंय. तुम्हाला एनर्जेटिक फील व्हायचंय. बरं एनर्जेटिक तुम्ही तरी कसे फील होणार? दिवसभर 7-8 घंटे जर तुम्ही गेम खेळला, 7-8 घंटे जर Instagram जर पाहिलं, तर कशा पद्धतीने तुमच्या अंगामध्ये एनर्जी राहणार आहे ना अभ्यासासाठी. त्याच्यामुळे पहिली गोष्ट करायची आहे तुम्हाला, की जी अभ्यासाला तुमची प्रायोरिटी हे 1 नंबरची असली पाहिजे. एनर्जेटिक फील करायचंय तुम्हाला. लवकर उठा सकाळी. तुमचं रुटीन जे आहे ते थोडंसं चेंज करा. जी डाएट वगैरे जे आहे, तर ते थोडंसं चेंज करा. बाहेरचं जास्त पिझ्झा, बर्गर, वडापाव वगैरे खाऊ नका. स्वतःचं घरचं खा, व्यवस्थित राहा, थोडीशी जिम वगैरे करा, एनर्जेटिक राहा, चांगलं पॉझिटिव्ह विचार करा. बरोबर आहे. मग दुसरा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला, की काय? एनर्जी पाहिजे. अजिबात मरगळल्यासारखं करायचं नाही किंवा तोंडावर 12 वाजल्यासारखं करायचं नाही. तोंड असं पाहिजे, की पाहिलं तर पॉझिटिव्हिटी आली पाहिजे. असं टवटवीत तुमचा चेहरा पाहिजे. बरोबर आहे. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे काय? कन्सिस्टन्सीच नाहीये आपल्यात. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगतोय, की कन्सिस्टन्सी ठेवा. सश्या आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली आहे, बरोबर? त्याच्यात जिंकतो कोण शेवटी? कासव जिंकतो ना. आपला ससा निवांत खातोय, पितोय, झाडाखाली झोपतोय. पण कासव हळू-हळू, हळू जाऊन कन्सिस्टंट येते. त्याच्यामुळे ते जिंकतंय, बरोबर आहे? असं आहे का? आता मला सांगा, खरंच जर त्यांच्या दोघांमध्ये रेस लागली, दोघांनी जर 100% पोटेन्शियल त्यांचं जर यूज केलं, तर जिंकणार कोण आहे? ऑब्व्हियसली ससाच जिंकणार आहे. पण काय होतं, सश्याकडे एक गोष्ट काय नाहीये, ती म्हणजे कन्सिस्टन्सी त्याच्याकडे नाहीये. बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला कन्सिस्टंट राहायचंय. आज ठरवलंय ना आपण, पुढच्या 30 दिवसाचं शेड्यूल बनवलंय ना आपण, मग ते फॉलो करायचं ना. आपण काय करतो, आजच्या दिवस ते शेड्यूल फॉलो करतो. उद्या नवीन एक व्हिडिओ पाहणार तुम्ही, त्याचं शेड्यूल घेणार, ते एक दिवस फॉलो करणार. पुन्हा नवीन एक चॅनल तुम्ही सापडणार. पुन्हा अजून नवीन तुम्ही रिसर्च करणार. ह्या गोष्टी बंद करायच्यात. कोणत्याही एका माणसाला फॉलो करा. तुम्ही एक गोष्टीचं थोडंसं काय करा, रिसर्च करा आणि त्याचा स्टडी प्लॅन फॉलो करा ना. ठीक आहे, तुम्हाला नॉलेज देणारे सोर्स, नॉलेजचे सोर्स. आता मी तो पॉइंट कव्हर करणारच आहे. नॉलेजचे सोर्स तुमच्याकडे भरपूर आहेत. पण होतं काय, कोणता बेस्ट आहे, काय नक्की आपल्याला करायचंय हे तुमच्या मनामध्ये एक व्यवस्थित तुम्ही फिक्स करत नाहीयेत.
त्याच्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट राहू शकत नाहीये. आणि जर तुम्हाला सक्सेस मिळवायची आहे, तर तुम्हाला कन्सिस्टंट राहणं हे गरजेचं आहे. भले एम-एस-टी, सी-ई-टीसाठी आहे तिथं कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. पण इन फ्युचर जर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल, तर कोणतीही गोष्ट तुम्ही अचीव्ह करता विदाऊट कन्सिस्टन्सी. भले तुमच्याकडे कितीही पोटेन्शियल असू दे, कितीही टॅलेंटेड असू दे तुम्ही, तरीही तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. तुम्हाला कन्सिस्टन्सीच हवी असते. ते आपण एक Instagramवर रील वगैरे पाहतो. ते कोणतीतरी व्यक्ती आहेत, तर त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी काय ते एक डोंगर तोडला होता म्हणे, बरोबर? आता ही गोष्ट आहे, डोंगर तोडला होता. जर तो माणूस पहिल्याच जर त्याने घाव घातला असता, पहिलाच दगड जर फोडायला तो म्हणला असता, "ठीक आहे, आता नंतर फोडतो." कन्सिस्टंट जर नसता राहिला, तर रस्ता करू शकला असता का? नसताना केला. आपण जर त्याच्या जागेवर असतो, तर झाडाखाली झोपलो असतो निवांत. बरोबर आहे. पण त्याने तसं केलं का? नाही. त्याच्यामुळे तो अचीव्ह करू शकला. आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे? कन्सिस्टंट राहायचं. जे ठरवलंय ते पूर्ण करायचंय. जे ठरवलंय ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला झोपायचं नाही. असं काहीतरी तुम्ही टार्गेट घ्या. नंतर तिसरा पॉइंट म्हणजे काय? डिमांड ऑफ एक्झाम. तुम्ही डायरेक्टली अभ्यासाला लागताय. डायरेक्टली पुस्तक घेऊन बसताय. पण हा विचार कधी करत नाही, की नक्की हा मी अभ्यास करतोय. हा चॅप्टर मी वाचतोय. हा नक्की किती मार्क्सचा विचारला आहे? ओके. मी करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे? किंवा समजा आता बघा, मोस्ट ऑफ केसेसमध्ये जर तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करायला लागले, पहिला चॅप्टर उचकणार लॉजिक, दुसरा उचकणार मॅट्रिसेस आणि तुम्ही वेक्टर, लाईन आणि प्लेन पर्यंत थकून जाणार. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन पर्यंत थकून जाणार. पण जर विचार केला तर ते टॉपिक वेक्टर सारखा टॉपिक आहे 12 मार्क्सला त्याचं वेटेज आहे. म्हणजे हे टॉपिक आहेत, की ज्यांची डिमांड आहे एक्झामसाठी ते तुम्ही करत नाहीत. तुम्ही काय करता जे तुम्हाला बरं वाटेल, जे तुम्हाला सोपं वाटेल ते करताय. आणि त्याच्यामुळे काय होतं, की एक्झाममध्ये तुम्हाला कुठेतरी अपयश पचवावं लागतं. त्याच्यामुळं आत्तापासून काय करा, पहिलं एनालिसिस करा, प्लॅन बनवा. काय करा, प्लॅन बनवा. वेटेज आहे, सी-ई-टीच्या वेबसाईटला आहे. मी पण चॅनलवर दिलंय. अजून भरपूर सारे टीचर्स आहेत, ज्यांनी सुद्धा त्यांच्या चॅनलवर वेटेज प्रोव्हाईड केलंय. सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. फक्त करायची गरज काय आहे? किंवा करण्याची काय तुमच्यात जिद्द पाहिजे. तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता. मग एक्झामची डिमांड ओळखायची आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर नेक्स्ट काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं मल्टिपल सोर्सेस. मल्टिपल सोर्सेस म्हणजे काय? एखादा स्टुडंट असतो. ऑनलाईन पण क्लास आहे, ऑफलाईन पण क्लास आहे. बरं ऑनलाईनमध्ये 2-2 बॅचेस घेऊन ठेवतात. या टीचरच्या घेतल्यात, या टीचरच्या घेतल्यात. ऑफलाईन पण जातोय, सेल्फ स्टडी करतोय, रेफरन्स बुक पण वाचतोय, ह्या पब्लिकेशनचं वाचतोय, त्या पब्लिकेशन्स वाचतोय. पण जर आपण त्याच्या प्रॉडक्टिव्हिटीचा विचार केला, तर ती प्रॉडक्टिव्हिटी कुठेतरी 0 असते. असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगतो, की एक सिंगल सोर्स तुम्ही पहा, ऑथेंटिकेट सोर्स पहा. खूप सारे सोर्सेस आहेत. जर तुम्ही क्रॅश कोर्स ऑफलाईन क्लासेस असतील, तर व्यवस्थित तेच फॉलो करा ते जे सांगतायत ते. ऑनलाईन बॅच वगैरे जर घेतली असेल, तर ती बॅच व्यवस्थित ए टू झेड तीच फॉलो करा. YouTubeवरनं तुम्ही जर अभ्यास करत असाल, तर चांगले चॅनल परफेक्ट करा तुम्ही. त्यांचे लाईव्ह लेक्चर्स जे असतील, ते सर्व गोष्टी अटेंड करा. त्यांनी जे टार्गेट्स दिलेत ते कंप्लीट करा. सांगायचं तात्पर्य काय, की फक्त एक सिंगल सोर्स तुम्ही पकडा आणि त्याच्यावरनं तुम्ही अभ्यास करा. जर तुम्ही इकडलं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना, तर बऱ्याचशा दगडावर हात ठेवून उपयोग नाही. एकाच दगडावर हात ठेवा आणि तुमचं मग त्याच्याने कल्याण होणार आहे. मग सांगायचं तात्पर्य तुम्हाला समजलंय, की सिंगल सोर्स जो ऑथेंटिकेट सोर्स असतो, जिथं टाईमपास वगैरे होत नसेल, तो सोर्स तुम्ही नक्की पकडा. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती गोष्ट आहे? तर नेक्स्ट आहे डिस्ट्रॅक्शन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन काय होतं आपल्याकडे? सकाळी उठायच्या अगोदर सकाळी उठायच्या अगोदर एक आपण काय करतो, 5-10 मिनिटं Insta बघू म्हणतो. आणि त्याच्यानंतर Insta बघता कधी त्याचा तास होतो समजत पण नाही, बरोबर? आता हे तुमच्याच बाबतीत होतं का? नाही. माझ्याही बाबतीत हे होतंच ना. मग त्याच्यावर ऑप्शन काय आहे, की थोडंसं आपण कुठेतरी कटिबंधात आलेलं गरजेचं आहे किंवा थोडंसं आपल्याला एक सीमा ज्या म्हणतो आपण, ओके, बाउंडरीज ज्या असतात, तर त्या आपण कुठेतरी आपल्या ठरवल्या पाहिजे, बरोबर? याच गोष्टी जर तुम्ही परफेक्ट केल्या, ओके, या गोष्टीचा थोडासा तुम्ही जर विचार केला, तर नक्की तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहेत आणि तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. हे डिस्ट्रॅक्शन बंद करा. डिस्ट्रॅक्शन अजून भरपूर आहेत. फक्त सोशल मीडियाच नाहीये. अजून डिस्ट्रॅक्ट पाहताय. ऑफलाईन क्लासला मध्ये गेले तुम्ही. क्लासच्या सरपेक्षा जास्त तुमचं दुसरीकडेच लक्ष असतं क्लासमध्ये. असतं की नाही? बरोबर. ते मुलाचं असो नाही तर मुलीचं असो. दुसरीकडेच जास्त लक्ष असतं. बरं ठीक आहे. जरी जास्त नसलं दुसरीकडे सरांकडे लक्ष देत असता, तर थोडंसं का होईना तुम्ही साइडला कानाडोळा करून पाहता की नाही? ह्या गोष्टी मान्य करा ना. ठीक आहे. मी म्हणत नाही की डायरेक्ट पूर्ण ह्या गोष्टी विसरूनच जा तुम्ही. ठीक आहे. याही गोष्टीचं तुम्ही सुख घ्या. पण कधी एकदा परिस्थिती थोडीशी ओळखा तुम्ही. आपल्याला कशाला पाठवलंय घरच्यांनी किंवा आपण कशासाठी करतोय याची जाण थोडीशी ठेवा. एक हे 2-3 महिने, 2-3 कशाला सगळा 1 महिना राहिलाय. 1 महिना जर व्यवस्थित तुम्ही कन्सिस्टंट केलं ना, तर पूर्ण 2 वर्षाचा सार होईल तुमच्या. पूर्ण 2 वर्ष तुम्ही जी मज्जा केली असेल, 1 महिना व्यवस्थित करा. ते सर्व 2 वर्ष तुमचे कव्हर होऊन जातील. पण या 1 महिन्यात जरी तुम्ही म्हणजे या 1 महिना जर तुम्ही असाच वेस्ट केला ना, तर अजिबात तुम्हाला म्हणजे काहीही उपयोग नाहीये. पुन्हा खूप साऱ्या तुम्हाला चॅलेंजेसला सामोरं जावं लागेल. म्हणजे समजलं डिस्ट्रॅक्शन हा मुद्दा खूप मोठा आहे.
मला वाटतं याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाच पाहिजे आणि तो मी बनवणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे काय, की प्रॉपर प्लॅनिंग नाहीये तुमच्याकडे. अजिबात प्लॅनिंग नाहीये. मी भरपूर सारे असे मुलं पाहतोय, की काहीच प्लॅन नाहीये. आज काय वाचायचं? माहीत नाही. उद्या काय वाचायचं? माहीत नाही. टेस्ट कधी द्यायची? माहीत नाही. पेपर कधी आहे? अक्षरशः ते पण माहीत नसतं बऱ्याच जणांना. बाकीच्या काही गोष्टी आहेत, काहीच माहीत नाही. मग अभ्यास तरी कशाला करतोय ना? जर तुमच्याकडे प्लॅनिंग नसेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी आता तुम्हाला क्लिअरली सांगतो. बऱ्याच जणांना हा व्हिडिओ खटकल. चुकू द्या. काहीही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याच जणांना मधून हा व्हिडिओ सोडून जातील. सोडून जाऊ दे. काही अडचण नाहीये. जो टॉपर आहे, ज्याला खरंच जिद्द आहे करायची, तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे, हे मला माहिती आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्या चुकतायत ना, चूक मान्य करा ना. चूक मान्य करा. डिस्ट्रॅक्ट होतात प्रत्येक जण होतात. प्रत्येक जण डिस्ट्रॅक्ट होतात. सिंगल सोर्स तुम्ही फॉलो करत नाहीत, ठीक आहे. फॉलो करत नाहीत, तो करा फॉलो. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मान्य करा. त्या गोष्टी सोडून द्या कुठेतरी आणि एक नवीन सुरुवात करा. प्रॉपर प्लॅन बनवा. आज काय करायचंय क्लिअर पाहिजे तुमच्याकडे. पुढच्या 2 तासात मला काय करायचंय ते तुमच्याकडे क्लिअर पाहिजे. उद्या काय करणार आहे? आठवड्याने टेस्ट देणार आहे की 15 दिवसांनी देणार आहे? कोणती देणार आहे? कोणत्या टॉपिकवर देणार आहे? कोणता टॉपिक माझा किती झालाय? सर्व गोष्टींचा आराखडा तुमच्याकडे पाहिजे. आणि हा सर्व गोष्टींचा आराखडा कुणाकडे असतो माहितीये? ज्याला 99 प्लस पर्सेंटाइल पडणार असतात, त्याच्याकडे हा आराखडा असतो. माझ्यापुढे एखादा मुलगा आला आणि त्याला जर मी एक 4-5 प्रश्न विचारले, "काय करतोय? कसं करतोय?" मी लगेच सांगू शकतो त्याला 99 प्लस जाणार आहे की नाही. कशावरून सांगू शकतो? त्याला अभ्यासाविषयी मी प्रश्न विचारणार नाही. त्याच्या रुटीन विषयी विचारणार. त्याची रुटीन कशी आहे? तुमची रुटीन ठरवणार तुम्ही किती हे होणार ती, किती तुम्ही स्कोर करू शकणार. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर प्लॅन बनवा. कुणाचा डायरेक्ट ऑलरेडी बनवलेला प्लॅन ढापू नका. तुमच्या सोयीनुसार तो प्लॅन बनवा. बरोबर? आणि बनवायचा नाही आणि तो फॉलो पण करायचा आपल्याला. त्याच्यानंतरनं लास्ट कोणती गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन नाही करत तुम्ही. ठीक आहे, अभ्यास करताय. बरोबर आहे. आता काही मुलं आहेत ते अभ्यासच करत नाहीत. त्यांच्याविषयी मी मी हा व्हिडिओ बनवला इथपर्यंत बरोबर. आता काही असे मुलं आहेत जे अभ्यास तर करतायत व्यवस्थित, पण चुकतायत कुठं, की रिव्हिजन न करण्यामागं. मग रिव्हिजनसाठी एक टेक्निक तुम्हाला सांगतोय. त्या टेक्निकचं नाव देऊ आपण फिबोनाची टेक्निक. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, की समजा आता फिबोनाची सीरीज कशी असते पहा 0, 1, 1, 2 त्याच्यानंतरनं 3 त्याच्यानंतरनं 5, 8 अशी फिबोनाची सीरीज असते. इंजिनिअरिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल ही सीरीज. याच्यामध्ये काय असतं, की पहा आता समजा आपण हा जर 3 पकडला ना, बरोबर. हा 3 म्हणजे कोण असतो? तर या दोघांची ॲडिशन असते. हा 5 म्हणजे कोण असतो? तर 2 आणि 3 ची ॲडिशन असते. अशी सीरीज ही चालते. मग याचा रिव्हिजनशी काय संबंध? आपल्याला हेच करायचंय. तुम्ही ज्यावेळेस या दिवशी अभ्यासाला बसणार ना, त्याच्या अगोदर 2 दिवस तुम्ही काय केलंय, हे तुम्ही एनालिसिस करा. याची थोडीशी रिव्हिजन करा, धावती रिव्हिजन करा. पहिल्या वेळेस रिव्हिजन करताय तुम्ही, ते 1 तास लागेल. दुसऱ्या वेळेस करताय तोच अर्धा तास लागेल. तिसऱ्या वेळेस रिव्हिजन करताय 15 मिनिटात तुमची रिव्हिजन होईल. चौथ्या वेळेस करताय 2 मिनिटं लागतील तुम्हाला फक्त रिव्हिजनला. ही रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असते, बरोबर? मग काय करायचं, या दिवशी अभ्यासाला बसणार आहेत, आदल्या 2 दिवसाचं रिव्हिजन करायचं. बरं, त्याच्या दुसऱ्या दिवशी बसणार आहेत, आदल्या 2 दिवसाचं रिव्हिजन करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजन केली, तर तुमचा जो डिकंपोझिशनचा रेट आहे, म्हणजे काय विसरण्याचा रेट आहे तुमचा, तर तो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला परफेक्ट होत जाणार आहेत. मला सांगा ना, हा टॉपिक तुम्ही ह्या दिवशी करताय. किती वेळेस कव्हर होणार आहे तुमचा? तर हा या दिवशी पण कव्हर होणार आहे आणि या दिवशी पण कव्हर होणार आहे. म्हणजे एक टॉपिक किमान तुमचा 3 वेळेस कव्हर होतोय. होतोय की नाही? मग जर एक टॉपिक 3 वेळेस कव्हर होत असेल, तर तो टॉपिक परफेक्ट होणारच आहे तुमचा. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. रिव्हिजन प्रॉपर करायची. आता बघा, मी किती तुम्हाला टेक्निक सांगितल्या किंवा किती तुमचे ज्या मिस्टेक आहेत त्या होतायत त्या सांगितल्या. आता मिस्टेक जर मान्य करायच्या असतील तुम्हाला आणि एक व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करायचा असेल, तर या व्हिडिओचं काहीतरी सार्थक आहे. सगळ्यात पहिली मिस्टेक मी तुम्हाला काय सांगितली? ओव्हर थिंकिंग ती तुम्हाला बंद करायची आहे. दुसरी मिस्टेक तुम्हाला काय सांगितली? एनर्जी वाढवायची आहे. लॅक ऑफ एनर्जी. खूप एनर्जी कमी आहे तुमच्यातली. एक तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटलं पाहिजे, की हाच बंदा आहे जो 99 आणू शकतोय. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायची, की तुमच्यातली जी कन्सिस्टन्सी आहे, तर ती कुठेतरी इम्प्रूव्ह करायची. एखादं काम करायचं आपण ठरवलंय ना, तर ते पूर्णच करायचं. त्याशिवाय झोपायचंच नाहीये. पुढची गोष्ट म्हणजे काय? एक्झामची डिमांड तुम्हाला समजून घ्यायची. म्हणजे काय थोडक्यात पेपर पॅटर्न काय ज्या गोष्टी असतात ना, तुम्हाला पाहायच्यात. नंतर पुढची गोष्ट म्हणजे काय? मल्टिपल सोर्सेसकडे पाहायचं नाही. एक सोर्स पाहायचा कोणतातरी ऑथेंटिकेट सोर्स आणि तोच फॉलो करत बसायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? तर डिस्ट्रॅक्शन कमी करायचे असं वाटतंय ना तुम्हाला ह्या गोष्टीत माझा टाईम जातोय. भले तो टाईम कशात असतोय? फोनवर बोलण्यात असू दे, मित्रासोबत खेळण्यात असू दे, क्लासमध्ये असू दे. बंद करून टाका त्या गोष्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? प्लॅनिंग बनवा. नक्की प्लॅनिंग करा. प्लॅनिंग शिवाय सक्सेस होणार नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय? रिव्हिजन जशी मी तुम्हाला टेक्निक सांगितली, त्या पद्धतीने व्यवस्थित रिव्हिजन करा. अभ्यास पूर्ण झालाय, एका दिवसाचा झालाय. कन्क्लूड करा तो दिवस नक्की आज काय-काय केलंय तुम्ही. या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तसा कोणच नाही जो तुम्हाला सी सारख्या, पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखू शकतो. मग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाय.
ज्या मिस्टेक होतायत तुम्ही त्या एक्सेप्ट केल्यात. मग आता वाट कसली पाहायची लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून टाका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन आहात ना, 100% सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे काय मला कमेंटमध्ये सांगा, की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्याकडनं याच्या मिस्टेक होत होत्या का काही? जर मिस्टेक होत असेल, तर काय मिस्टेक तुमच्याकडनं होत होती, ती मला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.